नमस्कार, मी पूजा। तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची आणि लसणाची झणझणीत अशी तोंडी लावण्यासाठी चटणी। त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। कांदा आपल्याला खूप बारीक चिरून घ्यायचा आहे। तुम्ही इथे ओला कांदा पण वापरू शकता, तो पण चवीला खूप छान लागतो। अशा प्रकारे बारीक कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल छान कडकडीत गरम झाल्यावर यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडून द्यायचं। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी अशा जाडसर खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेल्या आहे। त्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आणि थोडा वेळ तेलामध्ये छान परतून घ्यायच्या। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं। लाल तिखट तेलामध्ये काही सेकंद छान परतून घ्यायचं। ही चटणी तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता आणि भाकरीसोबत पण खूप छान लागते। उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या घरामध्ये आपण करतच असतो, तर तुम्ही ही पण चटणी नक्की ट्राय करून बघू शकता। चवीला अप्रतिम ही चटणी लागते। चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक चिरून घेतलेले कांदे तेलामध्ये घालून घ्यायचे। सगळा कांदा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। इथे मी लाल तिखट अंबारीचं वापरलेलं, त्यामुळे चटणीला कलर पण खूप सुरेख आलेला आहे। या चटणीमध्ये तुम्ही किसलेली कैरी पण घालू शकता आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट पण या चटणीमध्ये आपण घालून घेऊ शकतो। तशी पण ही चटणी चवीला खूप छान लागते। तोंडी लावण्यासाठी झणझणीत अशी कांदा आणि लसणाची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग।